अजित पवार यांच्या अपघातानंतर आमदार रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित करत या अपघातावर शंका उपस्थित केल्या आहेत। मुंबईनंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघाताबाबत धक्कादायक खुलासे केले। अजितदादांचा मृतदेह खूप जास्त फुगलेला होता, त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी सुद्धा रोहित पवारांनी केलेली आहे। पाहूयात नेमकं रोहित पवारांनी काय म्हटलंय। लेकिन सीआईडी को टेक्निकल चीजें नहीं पता चलने वाली, तो उनको जो एडिशनल हेल्प चाहिए वो सेंट्रल एजेंसी से मिल सकता है, सीबीआई से मिल सकता है। सीआईडी तो चाहिए। रोहितची अस्वस्थता साहजिक आहे, तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं। रोहित पवारांनी जे काही आरोप केले असतील त्या आरोपाची सुद्धा छाननी जरूर होईल, त्याची माहिती सुद्धा घेतली जाईल। रोहित पवार, तुम्ही जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये खोटे नाटे आरोप करतायत। तुमच्याकडे एक जरी त्या फाईलबद्दलचा एक पुरावा असेल तरी तो तुम्ही सादर करावा। अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडलाय। अशातच आता त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। अजित पवार यांचा घातपात झाला असल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत व्यक्त केला। त्यानंतर दिल्लीतून देखील रोहित पवार यांनी अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी मोठा धक्कादायक खुलासा केला। अजितदादांचा मृतदेह खूप जास्त फुगलेला होता असा खुलासा रोहित पवारांनी केला। या अपघात प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणीही रोहित पवारांनी केली। बात कर रहे थे, दादा की जो बॉडी थी वो स्वेल हुई थी। मैंने पूछा ये आग जब हम एक्सपीरियंस करते तो स्वेल होती है क्या? उन्होंने कहा हाँ स्वेल बॉडी होती है, लेकिन अजित दादा की बॉडी ये अबनॉर्मली ज़्यादा स्वेल हुई थी। वो क्यों हुई थी वो भी देखने की वहाँ पे जरूरत। महाराष्ट्र सरकार ने सीआईडी, मतलब सीआईडी सबसे बड़ी महाराष्ट्र की एजेंसी है। हम धन्यवाद करते हैं सीएम साहब का कि उन्होंने वो एक्सेप्ट करके सीआईडी को दिया, लेकिन सीआईडी को टेक्निकल चीज़ें नहीं पता चलने वाली, तो उनको जो एडिशनल हेल्प चाहिए वो सेंट्रल एजेंसी से मिल सकता है, सीबीआई से मिल सकता है। सीआईडी तो चाहिए, सेंट्रल एजेंसी भी अगर सीबीआई जैसे वहाँ पे इन्वॉल्व हो तो वो चाहिए। लेकिन हमारी मांग ऐसी है, आगे लो, यहाँ पे नेशनल ट्रांसपोर्टेशन सेफ्टी बोर्ड, ये जो यूएस का है, क्योंकि ये प्लेन यूएस में बना था, कैनेडियन कंपनी लेकिन यूएस में बना था, तो वो एजेंसी को आप ला सकते हो। फ्रांस की जो एजेंसी है उसको भी आप इन्वॉल्व कर सकते हो, जो सिविल एविएशन सेफ्टी फ्रांस, उसी के साथ यूके भी AAIB एजेंसी है, वो भी, इसमें से दो एजेंसी कंपल्सरीली सीआईडी के साथ, सीबीआई के साथ, DGCA के साथ, ये तीनों में से दो कंपनी इन्वॉल्व होनी चाहिए, ऐसी मांग वहाँ पे फैमिली और लोगों के तरफ से वहाँ पे मैं यहाँ पे कर रहा हूँ। अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते भावनिक आहेत। त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे। आता आपण चौकशी पूर्ण होण्याची वाट पाहू अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं रोहितची अस्वस्थता साहजिक आहे आणि अर्थातच मुलांना असं वाटत असतं की अनेक प्रश्न ज्याची उत्तरं सापडत नाही आहेत। त्याच्यामुळे रोहितनी जे प्रश्न मांडले त्याची अस्वस्थता किंवा त्याला जे वाटतंय की का झालं, कसं झालं, हे आपण वाचू शकलो असतो का, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत। त्याच्यामुळे त्यांनी त्याची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आलेलं आहे की याची सविस्तर ते माहिती घेतील आणि पारदर्शकपणे इन्क्वायरी होईल। त्याच्यामुळे आपण त्या इन्क्वायरीची वाट बघूया। तर अजित पवारांच्या अपघातावर रोहित पवारांनी मांडलेले मुद्दे फडणवीसांनी तपासावेत आणि त्यावर चर्चा करावी अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। रोहित पवार यांनी जे मांडलेले मुद्दे आहेत ते तुम्ही स्वतः तपासा। आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, बरं का? तुम्हाला अजित पवार गेल्यावरती तुमचं मन भरून आलं होतं ना, मित्र गमावला। मग त्या अजित पवारांचा सख्खा पुतण्या एक प्रेझेंटेशन सादर करतो आहे, त्याच्यामध्ये काही सत्य आणि तथ्य दाखवतो आहे अपघाताचा संशय का आहे त्याबाबत। तर हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की रोहित पवारांनी जे प्रेझेंटेशन दाखवलं त्याच्यावर आमदार रोहित पवारांशी चर्चा करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळेला तिथे बोलवणं, याला मी म्हणेन निष्पक्षपणा। पण कोणी या अपघाताचं राजकारण करू नये,
तपास यंत्रणा काम करतायत, ही उडवाउडवीची उत्तर आहेत. तुमचं दुःख हे ढोंग आहे. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी सुरू आहे. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची ही चौकशी केली जाईल आणि चौकशीचा अहवाल आल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल, असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यांनी सांगितलं की एकदा चौकशीचा अहवाल समोर येऊ द्या. चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर त्याच्यावर स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल. म्हणून आता रोहित पवारांनी जे काही आरोप केले असतील त्या आरोपाची सुद्धा छाननी जरूर होईल, त्याची माहितीसुद्धा घेतली जाईल आणि ह्या 8-10 दिवसामध्ये त्याच्यावरचा जो काही अहवाल येईल त्या अहवालामध्ये सगळं चित्र हे स्पष्ट होईल. रोहित पवार या प्रकरणात खोटे नाटे आरोप करत असल्याचं भाजपनं म्हटलंय. तुमच्याकडे पुरावा असेल तर तो यंत्रणांकडे द्यावा, असं आव्हान भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी रोहित पवार आणि संजय राऊतांना दिलंय. या विमान अपघाता प्रकरणात देखील केंद्र सरकार चौकशी करतंय, राज्य सरकार चौकशी करतंय. स्वतः शरद पवार साहेबांनी त्याच दिवशी येऊन सांगितलं की हा अपघात आहे, याच्यामध्ये इतर काहीही शंका नाही. तरीही रोहित पवार तुम्ही जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये खोटे नाटे आरोप करतायत. संजय राऊत तुमच्याकडे एक फाईलचा कागद असेल तरी तुम्ही तपास यंत्रणांकडे द्या, त्याची योग्य ती चौकशी होईल. अजितदादांनी शेवटच्या दिवशी ज्या फाईलवर स्वाक्षरी केली ती फाईल कुठली होती आपल्याला राज्य सरकारकडनं मिळेल. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर, तुमच्यामध्ये ताकद असेल तर तुम्ही नाव घेऊन बोला. विनाकारण कोपरखळ्या मारण्याचा प्रयत्न करू नका. रोहित पवार आणि तुम्ही जाणीवपूर्वक खोटं पसरवण्याचं काम करताय. तुमच्याकडे एक जरी त्या फाईलबद्दलचा एक पुरावा असेल तरी तो तुम्ही सादर करावा. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अपघात की घातपात याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित करत व्यक्त केलाय. रोहित पवारांनी तर प्रेझेंटेशन करत अनेक मुद्दे उपस्थित करत घातपाताचा दावा केलाय. यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आता CIDचा अहवाल नेमका काय येणार आणि CBI चौकशी संदर्भात निर्णय घेतला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.